रिपोर्ट करायचा आहे हे लक्षात घ्या. वेलकम नयन माली, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि हे देखील लक्षात घ्यायचे सेमीफायनलची मॅच देखील होणार आहे. ह्यामधून जो संघ येणार त्यांनी उद्या ठीक 4 वाजता इथे रिपोर्ट करायचं आहे, लक्षात घ्या. ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचवतोय. टीम वडवली बी आणि आडिवली दोन्ही टीमला शुभेच्छा. आमच्या नक्कीच कॉम्बॉक्स सोडून नक्कीच दिल्या जातील. ही मॅच 4 षटकांची आणि सेकंडला फलंदाज दीपक भाणे आणि 9 सेकंडला विजय पवार. कावा हे लक्षात घ्यायचं, तुम्हाला 2 धावांची पॅनलाइज केलं जाईल कारण तुमचा 12वा खेळाडू इथे नाहीये, हे लक्षात घ्यायचं. आणि इथून या मॅच मध्ये सुरुवात नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच फार इम्पॉर्टंट. पहिलाच बॉल उंच गेला, क्षेत्ररक्षक आहे, झेल खाली. ओ काय झेल घेतलाय, वा काय झेल. नशीब फार खराब आहे. इथून उलटा झेल घेणं ना फार अवघड असतं क्रिकेटमध्ये आणि इथून हा झेल टिपला. खरंच कौतुक करेल. काय झेल आहे. झेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू तिथे तैनात होता आणि त्याच्या माध्यमातून आपण जरूर बघितलं झेल टिपला आणि इथून माघारी परतला. पहिला धक्का पहिल्या बॉलवरती, विकेट समाधान. डीजे पहिल्या बॉल वरती आपण अतिशय चांगला झेल टिपताना बघितला आणि इथून ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमला आणि इथून तो जिंकेल. उद्या आम्ही एक मॅच एक्स्ट्रा खेळवणार आहे. उद्याचे जे संघ आहेत त्यांनी लक्षात घ्या, वेळेवरती रिपोर्ट करायचा आहे आणि ही स्पर्धा चांगल्या रीतीने आजच्या दिवसामध्ये पार पडली आहे. हा बॉल देखील सुरेख आहे, चांगली गोलंदाजी नक्कीच आपण बघतो जी काव्वा. 2 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत आपण बघत असतोय मैदानाच्या आतमध्ये. आज फक्त 11 खेळाडू, आज प्रेक्षक देखील नाही आहेत टीम वडवली बी इकडे. मात्र असा संघ आहे तो चेस द गेम वडवली बी यासाठी म्हटलं जातं आणि इथून आडवली संघ बाजी मारणार ही टीम वडवली बी. कारण पहा आडवली संघानं आज मिसफील्ड करून देखील कल्फेसनं सांगितलं मैदानाच्या आतमध्ये टायगर अभी भी जिंदा आहे आणि इथून या मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार 1 चौकार ठोकून सामना जिंकून दिला आणि योगेश भाणेकडून जरूर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं गेलं. आतापर्यंत 3 बॉल डॉट गेला. विजय पवार सारख्या खेळाडूला खाली ठेवलंय. हा बॉल देखील सुरेख आहे, ऑफिस स्ट्रॉंग आहे मात्र पंच देखील तितके स्ट्रॉंग आणि इथून डिसिजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ऑफिस जरूर स्ट्रॉंग होता मात्र पंच देखील तितकेच चांगले आपल्याला बघायला मिळतं आणि इथून हा बॉल देखील डॉट. आतापर्यंत बघायला गेलं तर पहिल्या बॉलवरती विकेट आणि लगातारचे 3 बॉल निर्धावाला. पहिलं या मॅच मध्ये मेडन षटक राहील का नक्कीच आपण बघणार आहोत कावाच्या नावावरती. उद्याचे लॉट्स तुमच्यापर्यंत जरूर मी पोहोचवेल, हे लक्षात घ्यायचं आहे. इथून या मॅच मध्ये हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करायचा होता, डायरेक्ट हिट झाला नाहीये मात्र इथून एक सिंगल जरूर मिळाले. 5 बॉलचा खेळ झालाय. आत्ता धाव नक्कीच मिळाले. श्री गणेशा झाला स्कोर बोर्डचा आणि इथून या मॅच मध्ये आता आपण बघतोय ते रन्स 1 ही धाव फलक जरूर पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच, चांगली अशी मॅच नक्कीच आपण बघतोय. उद्या ठीक 9 वाजता रिपोर्ट करायचं हे लक्षात घ्या. आपल्याला पाहायला मिळतं इथून ही स्पर्धा नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा. उद्याचा दिवस आपण जरूर बघणार आहोत या मॅच मध्ये. तो 22 तारीख पहिली मॅच घैसर आणि वाकलन बी आणि सोनारपाडा समीर आणि पडलेगाव हर्षल आणि तिसरी मॅच असेल इथून हा देखील ऑफिस स्ट्रॉंग आहे. हा देखील निर्णय भेटलाय. ओव्हर नंबर पहिला संपला आपल्याला पाहायला मिळतंय.
घेसर आणि वाकलन बी पहिला सामना असेल. सोनारपाडा समीर आणि पडलेगाव हर्षल आणि तिसरी मॅच असेल डायगर आणि आगासन आणि चौथी मॅच हेरुटने ब आणि त्यांच्यावर फाईट करेल भोपर. या टीमने सकाळी 8:30 वाजता घेसर आणि वाकलन बी या टीमने नक्कीच रिपोर्ट करायचं हे लक्षात घ्या. आणि इथून उद्या आम्हाला एक्स्ट्रा मॅच खेळवायची आहे. आजचा दिवस जसा चांगल्या रीतीने पार पडला तसा उद्याचा दिवस देखील आपल्याला जरूर चांगल्या रीतीने पार पडायचा. 4 दिवसाच्या मॅच आपण जरूर बघतोय. ही मॅच जरूर चांगल्या. आजच्या दिवसामध्ये आपण सकाळपासून जरूर आवाज ऐकला. आमचे गुरुवर्य विनोदजी पाटील उद्या देखील असतील. गेले 4 दिवस त्यांचा आवाज आपल्याला जगुली या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. आणि 2 दिवस जे शेवटचे असतील ते करण कालन जे आपल्याला पाहायला मिळतं हेरुटणे गावचे आहेत. त्यांचा आवाज जरूर आपण ऐकणार आहोत. आमचे जवळचे मित्र आहेत. त्यातून या मॅचमध्ये आता मात्र ऋतिक पाटीलला बघतो ओव्हर नंबर 2 मध्ये आला. ऋतिक चला जास्त वेळ घेऊ नका. रन फक्त काव्वाने खर्च केले. 1 गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 2 मधला पहिला बॉल हलक्या हाताने इथून आपल्याला पाहायला मिळतो की उघडला. एक धाव कंप्लीट. दुसरी चाकावला असेल. 2 धावा कंप्लीट होतील का इथून आफिल देखील स्ट्रॉंग होतं मात्र 2च रन्स. पहा यष्टीरक्षक विकास होते तिथून पूर्णपणे बॉलर एंडला धावत आले. त्यांना माहिती आहे कारण क्रिकेटमध्ये एक धाव इम्पॉर्टंट आहे. आणि इथून विकास पाटील देखील एक चांगला खेळाडू आपण बघतो. नक्कीच जरूर कुठेही असते तरी नक्कीच आम्हाला जे जवळचे मित्र आहेत ते विकास पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज सियार हा देखील सरळ दिशेने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. फक्त एक सिंगल डबल. विजयला स्ट्राईक देणं फार गरजेचं कारण विजय पवारच्या बॅटमधून धावा येतात. इथून आता कल्पेशवरती जरूर विश्वास असेल तो नक्कीच बॅटिंगसाठी आपल्याला बघायला मिळेल. इथून या मॅचमध्ये त्यानं नक्कीच 2 षटकार टोकून 1 चौकार टोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आणि पहिल्या मॅचमध्ये त्या नवीन अतिशय चांगली गोलंदाजी केली. आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आणि या तिसऱ्या मॅचमध्ये कोणता खेळाडू ठरेल हा देखील हलक्या हाताने घेऊन गेला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. आपण आकाशला पाहिलं. फेकी करेपर्यंत मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगलवरची. आकाशला आपण जरूर बघतो. बाउंड्री लाईनच्या दिशेने जरूर तैनात एक चांगला खेळाडू वडवली बी या टीमचा. आणि ही मॅच आपल्याला पाहायला मिळतं अतिशय चांगली चुरशीची झाली जी मगाशी होती. ही मॅच देखील तितकी टफ फाईट होणार का कारण दोन्ही संघ ताकदवान आहे. हा शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर आहे. काय फटका सजवला. टायमिंग प्रॉपर. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बघायला गेलं ना चांगलं क्रिकेट. ऋतिक पाटीलच्या ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवरती धावा आल्यात. हा देखील हलक्या हाताने घेऊन काढला. इथून एक सिंगल मिळेल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. दुसऱ्या बॉलवर पहिल्या बॉलवरती 2 आल्या. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. तिसऱ्या बॉलवरती सिंगल. परत एक चौकार आणि परत एक सिंगल. आणि हा शेवटचा बॉल असेल. ही मॅच देखील महत्वाची आहे. इथून चांगला क्रिकेट नक्कीच दाखवावं लागणार आहे दोन्ही टीमला. सेकंडला विजय पवार. शेवटचा बॉल ऋतिक पाटीलचा दुसऱ्या षटकामधला आपण जरूर बघतोय. का बॉल आहे अतिशय सुरेख. आणि इथून टप्पा पडल्यानंतर विजय पवारला बॅट उचलेपर्यंत चेंडू निघून गेला. हे क्रिकेट आहे. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि माघारी परतावा लागेल खेळाडू विजय पवार. बॅक टू द डगआउट. तिचे
एक मागच्या ओव्हर पहिल्या दुसऱ्या मॅच मध्ये षटक हाताळला, फक्त 2 धावा खर्च केला. या मॅच मध्ये कितपत धावा देणार? काव्वानी फक्त एकच धाव दिली आणि विकेट देखील एक घेतली आहे. आणि ऋतिकने देखील आपण बघतोय एक विकेट घेतली आहे. आणि सुपर स्पोर्ट्स या वाहिनीद्वारे आपण बघतोय जरूर दीपेश मुंडे एक चांगला लाईव्ह कास्ट मी मगाशीच उल्लेख केला. आणि लाईव्हचं म्हटलं ना अर्थातच कौतुक करणं फार गरजेचं आहे. सर्वात पहिलं लाईव्ह वाले असतात आणि सर्वात लेट जाणारे देखील लाईव्ह वालेच असतात, हे लक्षात घ्या. फार अशी मेहनत दीपेश मुंडेची आपण जरूर बघतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची लाईव्ह कास्ट जरूर असताना प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये त्यांची लाईव्ह कास्ट जरूर पोहोचल्या. ते आकाश गावचे आहेत, आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉल देखील हलक्या हाताने घेऊन काढला असं रक्षक आहे तिथे आपण बघतोय. एक धाव कंप्लीट, स्ट्राईक दिली आहे कल्पेशला. इथून कल्पेश नक्कीच चांगला खेळाडू मागच्या मॅच मध्ये बघितलं आणि या मॅच मध्ये तशीच फलंदाजी करणार का? मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं जरूर चांगल्या धावा केल्या आणि इथून आत्ता देखील गरज आहे धाव्यांची टीम अडवलीला. 6 बॉल 23 धाव्यांची गरज असताना काय फटकेबाजी केली मैदानाच्या आतमध्ये, सांगितलं झुकेगा नाही इथून मैदानाच्या आतमध्ये. आणि तशीच फलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून झाल्या आणि इथून या मॅच मध्ये तशीच फलंदाजी करणार का बघणार आहोत. शिवम बॉलिंग मार्क वरती, बॉल झाले आतापर्यंत 1. हा देखील बॅटने खेळून काढला. इथून क्षेत्ररक्षक येतोय कावा, फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने देखील धावा होतील आणि टीम चेंज द गेम वडवली बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 12 रन्स, बॉल झाले 2. चिरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन नक्कीच आपण बघतोय. 21, 22, 23, 24 या क्रीडांगणावरती सर्व उपस्थित मान्यवर जेव्हा फायनलचा दिवस असेल तेव्हा सर्व ग्रामस्थ या स्पर्धेला उपस्थित राहतील. चांगली स्पर्धा आहे. हा देखील हलक्या हाताने खेळला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला. बॉल झाले 3, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा फलकावरती 13, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून 3 बॉल मध्ये कितपत धावा येणार आहे आपण नक्कीच बघणार. 3 बॉल मध्ये मोठी फटकेबाजी होणार का मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. आणि मगाशी देखील उल्लेख केला उद्या आम्हाला एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे, तर लक्षात घ्यायचं आहे. पहिली मॅच घैसर आणि त्याच्यावर फाईट करेल वाकलन बी, तर उपस्थित राहायचं 8:30 वाजता रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. इथून या मॅच मध्ये आता मात्र झेल घेतला फलंदाज बाद. ज्या खेळाडूनं मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये गेली आणि इथून तोच फलंदाज आता मात्र आकाश तिथं तैनात होता, त्यानं झेल टिपला अतिशय चांगला. स्काय आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून ज्या मागच्या मॅच मध्ये धावा चांगला बनवला बॅटिंग करत असताना तोच कल्पेश माघारी परततोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय पाटील आपण बघतोय. तर लक्षात घ्या पोलीस 2 धावा ह्या लागतील पॅनलाइज, कारण आत्ता आलाय हे लक्षात घ्यायचं आहे. पहिला बॉल पडद्याच्या आतमध्ये उपस्थित राहायचं हे लक्षात घ्यायचं. धावसंख्या धावफलकावरती 15 आणि आता मात्र 4 बॉलचा खेळ झाला 2-2. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत, रन फक्त 15 झालेत या मॅच मध्ये. आणि नवीन बॅटर डावकुऱ्या हाताचा तो मैदानाच्या आतमध्ये गेला तो जय पाटील. आणि विकास नेहमी कान मंत्र देत असतात कारण त्यांना जास्त अनुभव आहे. ते विकास पाटील आपल्याला जरूर बघायला मिळतात. मॅच चालू करायचं, चला वेळ घेऊ नका. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. चला स्पीड अप घ्या. रिव्हर्स अटॅक गेलाय, पहा काय जय पाटीलला फटका ठोकला, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहा 2 मॅच जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स किती वाढला मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये बॉलला
आपण जरूर बघत होतो बॅटिंग करत असताना कुठेतरी बॅटला बॉल लागत नव्हते, मात्र आता पहिलाच बॉल रिव्हर्स अटेंड केला आणि चेंडू डायरेक्ट आमच्या या वास्ट स्पीडरवाला मानवंदना देताना आपण जरूर बघतोय. का फटका सजवला, अतिशय चांगला धावसंख्या फलकावरती. हा बॉल देखील असून एक रिव्हर्स. हे क्रिकेट आहे. पहिले 2 बॉल वरती धावा आल्या नाही, मात्र आता धावा बनवणार जय पाटील सांगतोय. माझ्या संघाला गरज जरूर आहे धावांची. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती टोटल टीमची 23 अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. या मॅच मध्ये अजून देखील चांगली मॅच होऊ शकते. 6 बॉल मध्ये कितपत धावा येणार आहेत, कारण पहा पहिल्याच्या 4 बॉल मध्ये फक्त धावा खर्च झाल्या होत्या. शुभमनी गोलंदाजी करत असताना ते फक्त 3 आणि लास्टच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. आणि आता मात्र त्याला जरा सेटरेशन सजवायचं, लक्षात घ्या जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम मीटिंग घेऊ नका. चला पंच सचिन मात्रे आवाज द्यायचा, लगेच सेटरेशन सजवायला सांगायचं, कारण इथून ही मॅच फार इन्फॉर्ट आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये अजून कितपत धावा येणार. पोलीस गोलंदाजी मार्क वरती जयेश त्याचं नाव आहे, आपल्याला जरूर बघायला मिळतं. आणि जयेशला इथून धावा थांबवायच्यात. पहिलेचे 3 चेंडू अतिशय चांगले होते. आणि इथून या मॅच मध्ये आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम आडवली की टीम वळवली बी, नक्कीच आपण बघतोय कोण बाजी मारलेली या मॅच मध्ये. स्पीड अप घ्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक. इथून या मॅच मध्ये जय पाटील न 2 रिव्हर्स खेळले, 1 षटकार 1 चौकार जरूर आला. आणि इथून आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत. नवीन आपण जरूर बघतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज खेळतोय. हा देखील हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा गॉल घातक ठरते की काय, मात्र 2 धावा सहजरित्याने इथून कंप्लीट झाल्या. ते खासियत आहे किंग ट्रॉफीची. जे षटकार चौकार आहेत ना ते फार लांब आहेत आपण बघायला गेलं तर इथून या मॅच मध्ये. आणि इथून बाउंड्री लाईन वरून फेकी करणं थोडीशी अवघड होते. आणि आतापर्यंत 2 बॉल 2 धावा नक्कीच वाढतील. ते नक्कीच 25 आणि स्कोर बोर्ड 25च्या घरामध्ये 1 बॉल झालाय. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा इथे मात्र वेगळा फटका खेळायचा होता. इथून बॉल्सवर डॉट. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच या मॅच मध्ये खेळावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जरूर. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज तयार जयेश. पुन्हा एकदा त्याच दिशेने आमच्या स्पीडर दिशेने नक्की चेंडूला 1 सिंगल जरूर मिळते. जय पाटीलला स्ट्राईक दिले, कारण जय पाटीलच्या बॅटमधून धावा जरूर आल्या. आणि इथून आता मात्र 3 बॉलचा इथून अजूनही खेळ शिल्लक आहे. रन्स झाल्यात 26 आणि स्कोर बोर्ड 26. आणि इथून बॉल शिल्लक असतील ते अजूनही 3. गोलंदाज जयेश पाटीलला आपण जरूर बघतोय. 3 बॉल अतिशय चांगले हाताळले. पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती आपण निर्धाव चेंडू, तिसरा बॉल 1 सिंगल आणि अजून 3 बॉल आहेत. काहीतरी ऋतिक सांगण्यासाठी जरूर आला, कारण ऋतिकला माहिती आहे इथून 3 बॉल व्यवस्थित हाताळावे लागतील. कारण क्रिकेट आहे. आडिवलीने 2 मॅच मध्ये चांगला वेगळा खेळ करून दोन्ही टीमला परास्त केलं. आणि इथून या मॅच मध्ये आता मात्र टीम वडवली बी या संघासोबत फाईट करत असताना आपण काय घडतंय काय बिघडतंय ते दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच आपल्यापर्यंत समजेल. चला स्पीड अप घ्या, वेळ घेऊ नका जास्त. जयेश बॉल तयार. हा देखील खेळला. क्षेत्ररक्षक इथून 1 धाव मिळेल. दुसरीचा कॉल, मात्र दुसरी घातक ठरते की का विकेट मिळेल. आणि इथून फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आउट. नवीन फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत डीजेला आपण जरूर
पंचांचा इशारा हा वाईटचा नक्की झाला. एक वाईट जरूर मिळेल. रन आपल्याला पाहायला मिळते. इथून धावसंख्या धावफलकावर टोटल टीम बॅटिंग करत असताना 28-28 बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल अजूनही शिल्लक. हा वाईट बॉल आला. एक डावकुरा त्याचा फलंदाज जय पाटीलनं 10 धावा कुठल्या 2 बॉल मध्ये. हा मात्र फटका लास्ट जेव्हा जेव्हा गरज आहे ना जेव्हा तेव्हा जय पाटील सांगतोय. इथून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या कल्पेश पोहोचवतो. नक्कीच घाई भरपूर आहे कारण त्याला माहिती आहे माझा संघ आज झोमामध्ये आपण जरूर बघतो. धावसंख्या 34 आणि इथून आमच्या ऑलराऊंडर उपस्थित सुजल त्यांनी झेल टिपला. जे काय असेल ते 24 तारखेला रात्री सर्वांना दिलं जाईल. हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्यायचं आहे. जे ऑलराऊंडर आज उभे आहेत आजपासून ते 24 तारखेपर्यंत ते सगळा हिशोब तुमचा 24 तारखेला संध्याकाळी केला जाईल. हे लक्षात घ्या. तुम्ही 24 तारखेपर्यंत रोज इथे उपस्थिती दाखवा कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्या हक्काची आहे आणि आपल्या गावाची आहे. तर या स्पर्धेसाठी सर्वांनी या आपल्याला जरूर पाहायला मिळते कारण ही मॅच जरूर आपल्याला बघायला मिळेल. का फटका सजवला जय पाटीलनं पहिल्या मॅच मध्ये त्याला शांत ठेवलं धावांपासून. त्यानं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली केली आहे. 1 बॉलचा खेळ शिल्लक. धावसंख्या धावफलकावरती 34 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढला. आउटफील्ड फास्ट आहे. इथून धावा कितपत येणार. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. इथून तिसरी देखील मिळेल का आणि बघता बघता 3 धावा इथून कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं ते मात्र 37 आणि 38 धावांचं लक्ष. पहिल्या मॅच मध्ये कल्पेश 35 दिला नाही आहेत. या मॅच मध्ये 38 आहेत. चित्र काय आहे आणि पॅनल्टीचे 2 धावा ऍड करून तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल. या मॅच मध्ये बनवायचे आहेत 39 आणि 40 धावा बनवायचे आहेत. हे लक्षात घ्या. 39 झाल्या. 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये टीम वडवली बी या संघासमोर आहे. नक्कीच आपण जरूर बघतो आणि यामधून जो जिंकेल त्यांनी उद्या कंपल्सरी 4 वाजता रिपोर्ट करायचं आहे. लक्षात घ्या. टीम आडिवली किंवा टीम वडवली बी ह्या दोघांमधून कोणता देखील संघ आला त्यांनी 4 वाजता उद्या ठीक रिपोर्ट करायचा आहे. आणि आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण सकाळपासून ऐकला आणि या शेवटच्या मॅच मध्ये देखील ऐकायला मिळेल. ते आमचे गुरुवर्य विनोद पाटील आणि पंचांचं काम जे सचिन म्हात्रे आणि संदीप पाटील फार चांगलं केलं त्यांचं देखील कौतुक करेल. आणि इथून मी तेच थांबतोय. यानंतरचा आवाज विनोदजी पाटील तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं. चेलादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 दिवस पहिला सामना क्रमांक 7वा अंतिम सामना अंतिम सत्र. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि उद्या त्या संघाला ठीक 4 वाजता येथे रिपोर्टिंग करायची आहे. मैदानावरती अडिवली वर्सेस वडवली बी मध्ये ही मॅच सुरू आहे. टॉस जिंकून वडवलीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अडिवलीला इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. अडिवलीने प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती 4 ओव्हरमध्ये 37 धावा केल्या पण 2 धावा वडवली बीला पेनल्टीच्या लागलेल्या आहेत.
2 धावांची पॅनल्टी लागली, कारण की 12th मॅन नसल्या कारणाने वडोली बीला ही पॅनल्टी लागली आणि त्यामुळे या 2 धावा आपण अडोलीच्या अकाउंटमध्ये ऍड केल्यात आणि त्यामुळे टार्गेट 38 वरनं ते 40चं टार्गेट आता इथून पूर्ण करायचं आहे. चेंज द गेम वडोली बीला. बघूया आजचा दिवस. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं वाकण जिंकला होता, त्यानंतर वडोली बी जिंकला, त्यांनी मोठे देसाईला हरवलं. त्या दोघांमध्ये ती मॅच झाली, तिथून वडोलीने दुसरा सामना जिंकला आणि त्यानंतर आपण बघितलं की अडोलीने पहिल्या सामन्यात VCC उसरगरला अवघ्या 27 वरती रोखला. 36चं टार्गेट असताना ती मॅच त्यांनी जिंकली आणि आता मात्र मैदानावरती आपण बघतायत सामना सुरू आहे अडोली वर्सेस वडोली. मागच्या मॅच मध्ये अडोलीने टाय केलं वाडेकरच्या विरुद्ध. टार्गेट 55 असताना अडोलीने 54च केल्या धावांची बरोबरी झाली, पण विकेट वाडेकरचे एकूण 4 गेले होते आणि अडोलीचे केवळ 3. त्यामुळे इथून ती मॅच अडोलीने विकेटच्या आधारावरती जिंकली. कल्पेश भानेने 3 बॉल 17ची गरज असताना 16 धावा करून दिल्या, 2 षटकार 1 चौकार ठोकला, सामना टाय केला आणि विकेटच्या आधारावरती ते मॅच अडोलीने जिंकच. वडोली टार्गेट 40 आहे वडोली बी समोर आणि सलामीला आपण बघतायत फलंदाज त्या ठिकाणी दाखल झालेत विशाल आणि त्याचबरोबर आपण बघतायत ऋतिक. प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यकता आहे. ज्या अडोलीने VCC उसरगरला 36 धावा करू दिल्या नाही, ते या मैदानामध्ये 40च्या आत रोखतील का? चेंज द गेम वडोली बीला जबरदस्त फॉर्मात असलेला संघ 9 चॅम्पियन पद त्यांच्या नावावरती, 1 उपविजेता पद आणि 1 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असे 11 ट्रॉफीज यंदा वडोलीच्या नावावरती आहेत. बॅटची झेलची शक्यता. ओ हो हो, पहिल्याच बॉल वरती कॅच सोडलाय आणि बघा या चुका टाळाव्या लागतील. अडोलीने मागच्या मॅच मध्ये या चुका केल्या, जिथे 10-15 रन त्यांनी खराब फिल्डिंगमुळे बहाल केल्या आणि टार्गेट 55 झालं, पण अखेर फलंदाजांनी तारलं. पण या मॅच मध्ये आपण बघताय ती चूक होताना दिसते. पहिला झेल उडाला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं तर दीपेश भाने होते. एक सोपा झेल ड्रॉप झाला, जीवनदान मिळते विशालला आणि त्याचबरोबर मिळतात या 2 धावा. बॉलिंग मार्ग होता यार विजय पवार पालावा सिटींकडनं. बॉलिंग मार्कवर तयार विजय पवार वरती विकेट. लॉब केला मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर दूर आहे, चेंडू सीमा पार, विशालच्या बॅट मधून येतोय हा षटकार. असा तो षटकार आला नसता, हा देखील उडवला कव्हरच्या दिशेने. फिल्डर त्याकडे पोहोचलेले पण नाही, चेंडू अडवता आला, गेला सीमारेषेबाहेर. झेल सुटल्यानंतर काय घडू शकतं हे मैदानात तुम्ही बघतायत. झेल सुटला तिथे 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार आला आणि आता चौकार. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 12. स्वागत आहे सगळ्यांचं. चेहरादेव क्रिकेट संघ आयोजित सागाव चषक मध्ये आपण बघतायत आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून सुपर स्पोर्ट्स मध्ये आमच्या सोबत जोडले गेल्यात त्यांचे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू उडवला मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ 1 धाव. तर सुपर स्पोर्ट्सचे दीपेश मुंडे संध्याकाळी आमच्या सोबत आता जोडले गेले आहेत आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. नक्कीच आपल्या दीपेशला कुठेतरी ते मोटिवेशन मिळेल. आणि एखाद्या चॅनलची श्रीमंती काय असते तर त्याचे सबस्क्रायबर जास्त तर ते चॅनल मोठं असं आपण नेहमी म्हणतो. व्ह्युअर्स वाढत चाललेले. स्वागत आहे सगळ्याच व्ह्युअर्सचं. हो, समोर मिडाच्या वरून एक्झिक्यूट केलाय, पाठवला लॉंग ऑन, सीमा रेषेच्या पार येतो हा चौकार.
टार्गेट आहे 39चा. खूप चांगली बॅटिंग हो. आणखीन एक तडाखा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी सरळ गेलाय. फिल्डिंग जबरदस्त एफर्ट्स आपण बघतायत. हो तिथे कोसळलेले आहेत फिल्डर बघा. नाही उठलेले आहेत. थोडीशी भीती वाटली आम्हाला की फार वेगाने गेले होते फिल्डर त्या ठिकाणी. नितेश पाटील कमिटमेंट दाखवत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग त्याकडे केले आपण बघतायत. धावा फलकावरती पहिल्या षटक संपल्यानंतर 19 धावा आल्यात. वडोलीला माहिती आहे आपण जरी मॅच सहजतेने घेतली सिंगल डबलचा विचार करत बसलो तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल आणि त्यामुळे पॉवर प्लेमध्ये धावा कशा येतील. विजय पवारला टार्गेट करण्यात आला. 19 धावा आल्यात. कॅच सुटल्यानंतर आपण बघितलं विशाल पाटील पोहोचलेले आहेत. एकूण आपण बघितलं धावा त्या ठिकाणी खेळतात. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती नाबाद खेळत आहेत. बघूया 18 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही विजयासाठी इथून 21 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड 7.00 प्रति ओव्हर मागे. आडिवलीने आज 2 विजय ज्या पद्धतीने प्राप्त केला. पहिला विजय त्यांनी उसरगाच्या विरुद्ध घरच्याच मैदानावरती आपल्या बॉलिंगच्या बळावरती फिल्डिंगच्या बळावरती ती मॅच जिंकली. पण दुसरी मॅच त्यांनी आपल्या बॅटिंगच्या बळावरती जिंकली. पण या मॅच मध्ये आता आपण बघताय धाव फलकावरती एकूण 39. बॉलिंग मार्कवर प्रभाकर भाने तयार होत आहेत. एक प्रभाकर मनोज प्रभाकर आपण भारतीय संघासाठी खेळताना बघितले. काय जबरदस्त कारकीर्द मनोज प्रभाकर यांची राहिली. हो वेगवान चेंडू गती बघा आणि त्याचबरोबर गुडलेंथवरनं हा चेंडू उसळला. वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतला चेंडूने. हा डॉट बॉल. टार्गेट 39चे 19 धावा आल्या. 21ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17. बॉलिंग मार्क प्रभाकर भाने उसरकर यांकडनं. फुल टॉस हलक्या हाताने प्लेस करतायत. पहिली धाव पूर्ण केली आहे. फिल्डर त्या ठिकाणी करतायत चूक. वडवली जेव्हा बॅटिंग करते तेव्हा अशा चुका तुम्हाला मागात पडू शकतात आणि या 2 धावा येतात. जीवनदान मिळाल्यानंतर विशाल मात्र थोडासा संयमी झालाय. थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच आपण बघतायत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यानंतर तो दबाव नाही राहिला. बॉल टू रन इक्वेशन त्या ठिकाणी आल्यामुळे थोडा संयम दाखवत आहेत. हलक्या हाताने प्लेस करतात. पॉईंटच्या दिशेने फिल्डर कव्हर पॉईंट वरनं गेलेत. पॉईंटच्या दिशेने दुसरी धाव हो नाही. इथून धोका पत्करला होता आणि बघा हा थ्रो कलेक्ट करता आला आणि प्रभाकरला अगदी समोर पडल्यानंतर चेंडू अचानक जास्त उसळला आणि ओव्हरथ्रोच्या रूपाने ही 1 धाव इथून मिळते वडवलीला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली ती म्हणजे एकूण धावसंख्या 23. अजूनही 17 धावांची गरज आहे. मॅच हळूहळू एका बाजूने झुकत चाललेली आहे. वडवली संघ या स्पर्धेमध्ये अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल. आडिवलीलाही या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांनी साथ देणं देखील फार गरजेचं आहे. मागची मॅच कल्पेश बानेने जिंकून दिली. त्याआधी आपण बघितलं काय जबरदस्त बॉलिंग नवीन बानेची आपण बघितली. कल्पेशला 1000 रुपयाचं पारितोषिक योगी बाने यांनी दिलं. हो फ्रंट फुट वरती येऊन फॉरवर्ड डिफेन्स दाखवण्याचा प्रयत्न. ब्लॉक शॉट पण संपर्क झाला नव्हता. डायरेक्ट हिट केलं होतं. अपील जरूर झालेलं आहे अंपायरकडे. पण पंचांनी आज आपण बघितलं पंचांनी फार कमी वेळा थर्ड अंपायर घेतलेलं आहे. हे फार कमी वेळा आम्ही चित्र बघत असतो अनेक स्पर्धांमध्ये थर्ड अंपायर असल्यामुळे पंच जास्तीत जास्त डिपेंड असतात तिसऱ्या पंचांकडे. पण आमच्या दोन्ही पंचांनी आज थर्ड अंपायरचा वापर फार कमी केलेला आहे. दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि खूप चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये राहिलेली आहे. टेक्नॉलॉजी जरूर आपल्याकडे त्याचा वापर आपण करायला हवा पण स्वतःची एक जबाबदारी असते ते देखील फार महत्त्वाचे आहे. टेक्नॉलॉजी पूर्वी नव्हती तेव्हा मात्र ग्राउंड अंपायरवरती आपण निर्भर असायचो. हा डॉट बॉल येतो. धावा फलकावरती बघतो आपण एकूण 24. 16 धावांची गरज आहे. यावरचे चेंडू आपण जर बघितले तर आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत म्हणजे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे विजयासाठी. सूर्य हळूहळू अस्ताला जातोय. अगदी वेळेवरती मॅचेस सुरू झाल्या. आज पहिला दिवस असल्या कारणाने उद्घाटन सोहळा पार पडला त्यात बराचसा वेळ आपला खर्च झाला पण उद्या ठीक 9 वाजता मॅच सुरू करण्याचा आपला मानस आहे. आणि बघा इथे धोका पत्करत होते आणि बघा थ्रो अचानक उसळलाय.
आणि आज काय घडते बघा, सगळ्या गोष्टी आडुलीच्या आगेच घडतायत. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं फिल्डिंग मध्ये चुका झाल्या, पण हा थ्रो चुकी का तर थ्रो फेकणाऱ्याची नव्हती, चेंडू अचानक तिथून उसळला. विकेट किपरची चूक नव्हती, बॅकअपला जे आलं त्याची चुकी नव्हती, पण 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 26 आपण बघतोय आणि 14 पाणी हवंय. 12 बॉल 14 पाणी हवंय का, आहे ना तिथे पाणी. षटक संपल्याची घोषणा या ठिकाणी आपण अंपायर करत असताना श्याम पाटील, अमोल पाटील, शैलेश म्हात्रे, भाऊ ठाकूर, त्याचबरोबर निखिल म्हात्रे, श्रीधर म्हात्रे, चेतन म्हात्रे, रोहित नायर, सुमन आर्केट, या सगळ्यांनी भरपूर जण या ठिकाणी हे सगळे कटार तुम्ही बघताय, ज्यांनी आम्हाला खूप चांगली मदत केली आहे, त्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. या सगळ्या दानशूदात्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांच्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा आयोजित करणं अशक्य होतं आमच्यासाठी. तर 12 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी, या ठिकाणी हव्यात एकूण 14 धावा. रिक्वायर्ड रेट 7.00. एकही विकेट गमावला नाही. आज शेतजगी वडोली बी संघाने आपल्या लौकिकाला सहजेसा खेळ केला. आज त्यांनी त्यांचा जो फॉर्म आहे यंदाच्या अंगामधला तो कायम आपल्याला दाखवला या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आणि बघा सेमीफायनल पर्यंतच जे काही इंडिव्हिज्युअल बक्षीस आहेत त्याचे पॉइंट सेमीफायनल पर्यंत काउंट केले जातील. फायनल मधला कुठलाही परफॉर्मन्स त्याची दखल घेतली जाणार नाही. 2 धावा येतात. आता इथून 12 धावांची गरज आहे. मॅच एका बाजूने झुकत चालली आहे. आज एकच मॅच अशी रंगली, 2 आपण म्हणू शकतो, जिथे आडिवली 2दा खेळली तेव्हा ती मॅच दोन्ही मॅच रंगतदार झाल्या. 36चं संरक्षण केलं, त्यानंतर 55चा पाठलाग करताना मॅच टाय झाली. तो सामना रोमहर्षक होता. एका ओव्हरमध्ये 24ची गरज असताना 23 धावा आल्या होत्या. सामना टाय झाल्यानंतर विकेटमध्ये जिंकले होते, पण या मॅचमध्ये आडिवलीने फार मोठी धावसंख्या उभी केली नाही. आणि त्यानंतर बघा पहिल्याच बॉलवरती विकेट आला असता. विकेट फार महत्त्वाचे. वडोली सारख्या संघाविरुद्ध खेळताना तुम्हाला विकेट्स घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या धावसंख्येचं संरक्षण करता, बचाव करता, तेव्हा तुम्हाला फिल्डिंगचा दर्जा नक्कीच वाढवावा लागतो. बॉलिंग मार्कवर भूषण स्वीप करतायत, कलात्मक फटका, चेंडू लॉंग लेगच्या दिशेने येतोय, सीमारेषे बाहेर, मिळतील धावा 4. केवळ 7 धावांची गरज आहे आणि चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल 9 चेंडू 7 धावा. या मैदानाचा आपण विचार केला तर अत्यंत भव्य आणि दिव्य क्रीडांगण आहे. भरपूर मोठमोठ्या बाउंड्रीज तुम्ही बघतायत. इथे धावा करणं इतकं सोपं काम नाही. विशेष करून षटकार ठोकणं फार कठीण काम आहे. त्यामुळे सिंगल डबल्सवरती काही संघाने या मैदानावरती मॅचेस खेळताना फोकस केलेला आहे. हवे चेंडू यावेळेस मात्र झेल टिपला गेला. फलंदाज ऋतिक चकेचा अंत होतोय. पहिल्या विकेटचा बदल मैदानामध्ये चेंज द गेम वडवली बीच्या.
फलंदाज दाखल झालेला आहे. कधी घेतो विकेट, कधी करतो धावा. मैदानामध्ये दाखल होते कमलेश उर्फ कावा. संघ विजयाच्या जवळ जाताना आपण बघतोय. गरज आहे 7 धावांची. पंचांकडनं गाठ घेत असताना कमलेश तयार होतोय. समोर भूषणने पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. अत्यंत चांगली गोलंदाजी अडलूची पहिल्या मॅच मध्ये आपण बघितली. अंतिम षटकात नवीन बाणेची गोलंदाजी हे वैशिष्ट्य राहिलं. त्याने एका ओव्हरमध्ये 3 धावा देताना 3 विकेट प्राप्त केले होते. तो सामना वीर होता. स्ट्राईकला कमलेश. 7ची गरज आहे. बॉलिंग मार्क तयार. त्या ठिकाणी भूषण हलक्या हाताने प्लेस करतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि झालाय. आधीच दबाव टाकला होता त्यामुळे तिथे फंबल झालाय आणि 2 धावा इथून मिळतील. आता केवळ 5 धावांची गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक असेल एकूण 7 चेंडू 5. सूर्य हळूहळू अस्ताला जात असताना स्ट्राईक वरती कमलेश. राऊंड द विकेट भूषण थांबलेले आहे. स्टेप मध्ये नक्कीच काहीतरी चूक झाल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यामुळे थांबलेले आहेत. अंपायर सांगतात डेड बॉल. सचिन मात्रे आज थोडासा नाचण्याचा मूड त्यांचा होता. बघा तुम्ही गोट्याला फॉलो करा. शंकर गुलाब धोत्रे उर्फ गोटे अंपायर. मनपसंत नाश्ता उद्या देऊया आपण. हलक्या हाताने प्लेस करतात. कवच्या दिशेने पहिली धाव वेगाने घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील चांगला आलाय. पण बघा किती वेगाने या 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय. ती म्हणजे 37. आता 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6 चेंडू 3 धावा. फार कठीण आहे आज सामना जिंकणं अडलीसाठी. पण अशक्य मी अजिबात म्हणणार नाही. काही घडू शकतं. क्रिकेट आहे. वडवली संघाने या मैदानावरती मागच्या स्पर्धेचा अनुभव घेतलाय. 40 धावा त्यांना करता आले नव्हत्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये निर्जेच्या आगेस. पण त्यानंतर त्यांनी त्यातून काहीतरी एक त्यांना शिकवण मिळाली. त्यातून त्यांनी एक बोध घेतला आणि त्यामुळे आज त्यांनी त्यांचं कॅल्क्युलेट क्रिकेट दाखवलं. आणि मगाशी कमलेश म्हणाले की कुठल्याही संघाला आम्ही कधी कमी लेखत नाही. चेंज द गेम वडवली भी समोरचा प्रतिस्पर्धी की ते कुठलाही असू दे, कोणी असू दे, आम्ही आमचं बेस्ट देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आणि या मॅच मध्ये आपण बघितलं एकदम कॅल्क्युलेट क्रिकेट त्यांचं बघायला मिळत. 40 धावा करायच्या होत्या. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी संयमी खेळ केला. आक्रमकतेने पहिल्या ओव्हरमध्ये धावा केल्या पण नंतर थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच बघितला. रणनीती स्पष्ट होती की पॉवर प्लेमध्ये धावा कुठून काढायच्या जास्तीत जास्त जेणेकरून नंतर 3 ओव्हरमध्ये ते बर्डन येणार नाही. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये विजय पवारच्या 19 आल्या. तिथून ती मॅच जवळजवळ 70% आपल्या बाजूने झुकवली. आणि आता मात्र 6 बॉल 3 असं इक्वेशन मैदानात तुम्ही बघतायत. ते म्हणजे चेंज द गेम वडवली बी संघासमोर जीवनदान मिळाला होता पहिल्याच बॉलवरती. त्याचा फायदा घेत असताना विशाल मात्र खेपट्टीवरती तळ ठोकून उभा राहिला आणि वेगाने धावाही त्यांनी केल्या. अंतिम षटक नवीन बाणे घेऊन येत आहेत. राऊंड द विकेट. वेग प्रचंड हलक्या हाताने प्लेस करतायत. माहिती आहे गरज नाही आहे धोका पत्करण्याची, हवेत खेळण्याची. सिंगल डबल्सने आपण सहजतेने मॅच जिंकू शकतो. आता हा मॅच सिंगलने स्ट्राईक वरती आणले कमलेशला. 2 धावाची गरज आहे. नवीन बाणे पुन्हा एकदा. अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच, अंतिम सत्र, अंतिम षटक. केवळ 2 धावांची गरज आहे. सगळ्यांचा आभार व्यक्त करूया. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी आमचे दोन्ही अंपायर संदीप पाटील, सचिन मात्रे यांची राहिली. त्यांचे आपण कौतुक करूया. आमचे सुपर स्पोर्टचे सगळेच प्रतिनिधी दीपेश आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचे आपण कौतुक करूया. DJ राज आज थोडासा टेक्निकल इश्यू अधूनमधून झाला. विद्युत पुरवठा अधूनमधून खंडित झाला. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. स्कोरच्या भूमिकेत राहुल आमच्या सोबत होते, आशू होते, यज्ञेशने चांगली साथ दिली. त्यानंतर कार्तिकही आले. ती जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. जेवणाची व्यवस्था का तर आमच्या युवराज यांच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. आणि बरेचसे टीममेट्स मी सकाळपासून बघतो की काही मला मिस दिसतात कोणी. आणि सकाळी मी उल्लेख केला की खेळण्यासाठी 15-15 जण तयार असतात पण जेव्हा स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा मात्र कोणी दिसत नाही. अशा प्रकारे आपण बघतायत
ही मॅच जिंकलेले चेंज द गेम वडवली बी ने आणि हा संघ सागाव चषक 20-25च्या या पहिल्या दिवसात 8 संघातून हा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय, उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय. त्याबद्दल चेंज द गेम वडवली बीचा खूप खूप अभिनंदन करूया संपूर्ण वडोलीकरांचा. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया. सेमीफायनलसाठी उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 4-4:30 पर्यंत तुम्हाला यायचं आहे. उद्या उपांत्य फेरी आपण कव्हर करणार आहोत. थार्डला गाडीवली तुमचाही खेळ खूप चांगला राहिला. तुम्ही 2 मॅचमध्ये खूप चांगला खेळ केला. या मॅचमध्ये काही चुका झाल्यात. बॅटिंगमध्ये काही धावा तुम्हाला करता आल्या आणि आणखी काही धावा झाल्या असत्या, दबाव निर्माण करता आला असता, पण हरकत नाही. आडोली संघ देखील एक तुल्यबळ संघ म्हणून या संघाची ओळख आहे. हा संघ देखील अनेक मैदानं गाजवणारा संघ म्हणून या संघाची ओळख राहिली आहे. आज त्यांची कामगिरी पहिल्या 2 मॅचमध्ये चांगली राहिली, पण या मॅचमध्ये थोडासा परफॉर्मन्स ढासळला आणि तिथे आपण बघितलं विजय प्राप्त केला चेंज द गेम वडवली बी संघाने. तर नाव द मॅच पुन्हा एकदा ऋतिक ज्याने 21 धावा केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली, तो ऋतिक पाटील. आणखीन एकदा आपण बघतो दुसऱ्यांदा सामनावीर तर यज्ञेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार. थोडंसं करेक्शन करतात आमचे स्कोरर आणि विशाल नाव द मॅच आहे. त्या 21 धावा विशालच्या थोडंसं इथे चूक झालेली आहे त्या ऋतिकच्या म्हणून चुकून त्याने सांगितलं होतं असं. तर या विशाल नाव द मॅच. ऋतिकने 12 धावा केल्या तर विकेटही ऋतिकची एक होती, पण विशाल नॉट आउट राहिला शेवटपर्यंत. यायचं विशाल. नाव द मॅच दिली जाणार एक हँडसम पर्सनॅलिटी आमचे भाऊ यज्ञेश जाधव यांच्या शुभास्ते आपण देतोय. आजच्या दिवसात ही शेवटची मॅच संपन्न झालेली आहे आणि चेंज द गेम वडोली बी हा संघ चेरादेव क्रिकेट संघ आयोजित सागाव चषक 2025 या स्पर्धेच्या पहिल्या दिवसात अंतिम 4 मध्ये दाखल झालाय. तर बघा भरपूर दमछाक झाली, प्रचंड मेहनत या मैदानात करावी लागते. विशाल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेत आहेत. विशालशी आपण थोडीशी चर्चा करू जाता जाता. विशाल सगळ्यात प्रथम अभिनंदन. विशाल जरा मला तुझा फिटनेस थोडं तब्येत खराब आहे की तू थोडंसं वेट लॉस केलंय? नाही, थोडी तब्येत पण खराब आहे आणि थोडा टीममध्ये जास्त काय मेहनत घेतली नाही यावर्षी. विशाल काळजी घे, संघाला तुझी गरज आहे. चांगला परफॉर्मन्स व्हायला काय सांगशील? शेष जगी वडोली संघाचा यंदाचा जो प्रवास सुरू आहे सगळ्यांना थक्क करणार आहे. काही स्पर्धांमध्ये पराभव जरूर झाला आहे, पण 9 चॅम्पियनपद आत्ताच तुम्ही पटकावले. आणखीन भरपूर हंगाम पुढे सुरू आहे. काय सांगशील संघाच्या या यशामागचं रहस्य किंवा क्रेडिट कुणाला देशील तू? ज्यावेळेला आमची सुरुवात झाली त्यावेळेला खरोखर टीममध्ये खूप चिडाचिड होत होती, कारण का टीमचा परफॉर्मन्स जसा पाहिजे ज्या टीमनुसार त्यानुसार होत नव्हता. त्याच्यामुळे ऋतिक असेल, मी, विकास, कमलेश आमच्यामध्ये जास्तीत जास्त येत होती, कारण का जास्तीत जास्त करून आमच्यावर जिम्मेदारी होती शुभमवर. कारण का सुरुवात माझ्याकडनं होत नव्हती. ऋतिक चांगलाच खेळतो परंतु सुरुवातच माझ्याकडनं होत नव्हती टीमची, की जी पॉवर प्लेची ओव्हर चांगली सुरुवात झाली पाहिजे. त्याच्यामुळे ऋतिक वर जास्त टीमचा प्रेशर येत होता. आणि आता मला वाटतं की ज्यावेळेला 2025 सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही लगातार खूप फायनल्स मारल्या आणि तो जो एक प्रेशर होता की ज्या अपेक्षा असतात ज्या फॅन्सकडनं, गावाकडनं आणि अनेक म्हणजे जे आमचे समर्थक आहेत, आमच्या पाठीमागे असणारे जेवढे पण जे प्रेक्षक असतील त्यांच्या आम्ही यावेळेला अपेक्षा पूर्ण केल्या. आणि मला वाटतं की यावर्षी आम्ही खरोखर खूप चांगल्यारीत्या आमची टीम खेळत आहे. तरी आमच्याकडे प्लेयर्स अजून पूर्णपणे होत नाही आणि माझा जसा परफॉर्मन्स पाहिजे तसा टीमकडनं होत नाही. तरी परंतु मी खरोखर टीमला आणि माझ्या जेवढे जे मला प्रेम देणारे जेवढे प्रेक्षक आहेत, माझे सपोर्टर्स आहेत, त्यांना मी थँक्यू बोलतो की ते तरी पण मला संधी देतात. मला थोडी इंजरी होती तरी पण मलाच पहिली ओपनिंग करायला लावतात. मला खेळायचं पण नव्हतं, आज पण मी खेळणार नव्हतो, तरी पण विकासने जबरदस्ती मला बोलला की नाही तू चलच म्हणून, आणि आज मी इथे खेळायला आलो. एक शेवटचा प्रश्न, अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत,
समोर ट्रॉफीज बघतोय, सुंदर ट्रॉफीज आहेत. सारा काही खटाटोप, सारी काही मेहनत यांच्यासाठी असते. यातून कुठली ट्रॉफी नाहीशी वाटणार आहे? 1 नंबरची. नक्कीच. तर 1 नंबर प्रत्येकाला हवा असतो आणि प्रश्नच नाही. शुभेच्छा विशाल, असाच खेळत राहा, काळजी घे तब्येतीची. तू आमचा सगळ्या